नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो। तुम्ही थंबनेलला बघितलंच असणार की शेतकऱ्यांचे कोणते तीन टाइप आहेत मित्रांनो। कोणते तीन टाइप आहेत ते शेतकऱ्यांचे असे की शेतकऱ्यांना माहितच नाही ते तीन टाइप शेतकऱ्यांमध्ये आहेत म्हणून। तर त्याला जर आपण या विषयावर आज बोलणार आहोत मित्रांनो। सबस्क्राइब नसेल तर तुम्ही चॅनलला आपला सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। आणि मित्रांनो शेवटला व्हिडिओ आवडला शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा मित्रांनो। तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो। शेतकऱ्यांचे कोणते तीन टाइप आहेत तुम्हाला मी पहिला टाइप सांगत आहे मित्रांनो। सगळ्यात कमी शेतकरी आहे मित्रांनो, फक्त लावायचं आणि उगवायचं, तो पहिला टाइप। दुसरा टाइप मित्रांनो, पहिला टाइप तर आहे का? हां, पहिला टाइप मित्रांनो की पहिला टाइप असा आहे की शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतीत जाता, शेतीत बियाणं लावता आणि शेतीत बियाणं लावल्यानंतर डायरेक्ट तुम्ही पावसाळ्यात जेव्हा लावता शेतीत बियाणं उपसवता, लाखोची खतं आणता, लाखोची बियाणं आणता आणि तुम्ही ते शेतीत लावता आणि शेती लावल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट काढायला जायचे असं तर नाही चालणार ना। हे शेतकरी मित्रांनो फक्त तुम्हाला शेती त्यांना घ्यायला देणार नाहीये, बस त्यांना काहीतरी नाही म्हणून फक्त करायचं आहे नाद म्हणून असे शेतकरी असतात मित्रांनो। आता शेतकरी ते शेतकरी काय करतात, फक्त बियाणं आणतात, पाऊस पडला की ते लावतात, पेरतात। उदाहरणार्थ कपाशी आहे, कपाशी ते लावतात, त्यानंतर दिवाळीपर्यंत पाऊस चालतो, सरकीत जेव्हा आपलं पावसात जेव्हा जी सरकी आहे कपाशी आहे ती येते आणि दिवाळीनंतर पाऊस कमी होतो, त्यानंतर तिची कापसाची वेचणी सुरू होते मित्रांनो। आणि कापसाची वेचणी त्या पावसात जेव्हा येतात आणि ती मग एकरी 2-3 क्विंटल 1 क्विंटल ती कापूस काढतात आणि त्याच्यामध्ये खुशी राहते, त्यांना ते आनंद भेटतो। आणि मित्रांनो नंतर भाव भेटत नाही, नंतर 4,000 5,000 6,000 भाव आला की शेतकरी म्हणतो की यावर्षी भावच नाही, शेती परवडत नाही असं तसं। आता मित्रांनो दुसरा तुम्हाला पॉईंट सांगत आहे मित्रांनो। असे शेतकरी आहे मित्रांनो की ते शेतकरी खूप मेहनती असतात, खूप त्यांना करण्याची खूप इच्छा असते, पण ते काहीच करू शकत नाही मित्रांनो। म्हणजे कसं काहीच करू शकत नाही, ते खूप काही करतात पण त्यांना भाव भेटत नाही, ते लॉसमध्ये जातात। लॉसमध्ये जायचं कारण काय मित्रांनो, त्यांना करण्याची इच्छा असते, सगळं माहीत असतं, फक्त त्यांना शेती कशी करायची हे माहीत नसते मित्रांनो। कारण की काही समजा शहरातून काही लोक गावाकडे येतात, त्यांना शेती करायची पण शेती करायची त्यांना माहीत नाही, तर ते कशी करणार? तर मित्रांनो त्यांनी जे एक्सपर्ट आहे शेतकरी एक्सपर्ट कोणता मित्रांनो, ना तुम्हाला कोणता सायंटिस्टची बोलायचं आहे मित्रांनो, ना कोणत्या तुम्हाला दुकानदाराची बोलायचं आहे। एक्सपर्ट कोण? जे शेतकरी शेती करतात, पारंपरिक शेती करतात, दरवर्षी शेती करतात, त्यांना खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आहे आणि ते ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करतात किंवा रासायनिक जरी केली पण ते खूप उत्पन्न करतात, एकरी समजा 2-3 लाख रुपये उत्पन्न करतात। त्या शेतकऱ्यांना तुम्हाला भेटायचे आणि त्या शेतकऱ्यांना भेटून तुम्हाला त्या शेतीविषयी माहिती बघायची आहे, शेतीविषयी माहिती घ्यायची आहे, अशा एक्सपर्ट तुम्हाला भेटायचे। आता मित्रांनो ते शेतकरी काय करतात, आता दुकानदाराला विचारतात, दुकानदाराला म्हणतात की मला हा टरबूज लावायचे आणि टरबूज लावायचे मला तर काय काय करावं लागेल, तर दुकानदार काय करतो, तुम्हाला एकरी 2-4 बंडल मल्चिंगचे तुम्हाला 28,000चा बेसल डोस देतो, त्यानंतर तुम्हाला मल्चिंगसाठी औषध देतो, त्यानंतर तुम्हाला फवारण्यासाठी औषध देतो, सगळं तोच करतो आणि लाखोचं बिल काढतो मित्रांनो। एकराला 50,000 60,000 70,000 तुम्हाला नुसतं खताचं औषधाचं बी येतं मित्रांनो। आणि मित्रांनो हे बी तुम्हाला एवढा खर्च येतो 70-80 हजार रुपये आणि खर्च आला की नंतर तुम्ही मग मार्केटमध्ये तुमचा माल घेऊन जाता आणि माल घेऊन गेलं की तुम्हाला त्याचे 40,000 भेटतात आणि बाजारभाव पण भेटतो। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला फक्त एक्सपर्टशी बोलायचं। एक्सपर्ट कोणता तुम्हाला मी सांगितलं आहे, फक्त शेतकरीच हा एक्सपर्ट सगळ्यात मोठा शेतीचा आहे, त्याच्याशी बोलून भेटून तुम्हाला शेती करायची आहे मित्रांनो। हा दुसरा शेतकरी मित्रांनो। आणि तिसरा शेतकरी मित्रांनो आहे इंडियन फार्मर। आता इंडियन फार्मर कोण आहे तर तुम्हाला सर्च करायचं आहे, यूट्यूबवर जायचं, यूट्यूबवर सर्च करायचं इंडियन फार्मर कोण आहे। त्यांचे मित्रांनो 40 ते 50 लाख 50 लाख सबस्क्रायबर त्यांचे यूट्यूबवर आहे, त्यांचे खूप 1 का 2 मिलियन त्यांचे इंस्टावरती फॉलोअर्स आहेत आणि खूप प्रसिद्ध आहेत। त्यानंतर संजू दादा झालं, त्यानंतर जे इंडियन फार्मरचे जे हे आहेत चालक आहेत त्यांचं तुमचं नाव स्क्रीनवरती मी देत आहे मित्रांनो, नाव सांगत नाही, स्क्रीनवरती नाव देत आहे मी। आणि मित्रांनो हे खूप त्यांची स्टोरी जर बघितलं तर खूप हे कमी ह्याच्यातून म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं मित्रांनो शेतकरी कोणता, जे शेतकरी शेतीत फक्त बियाणे लावतो आणि पगारतो, ह्याच्यापासून मित्रांनो ह्या लेवलपासून ते इतक्यावरती गेले मित्रांनो, इतक्यावरती गेले की आज शेतीमधून लाखो रुपये कमवत आहेत। का लाखो रुपये कमावचे काय हे आहे मित्रांनो, त्यांचं जे हे आहे मित्रांनो तो मंत्र आहे। तर मित्रांनो मंत्र असा आहे की ते स्वतः शेतीमध्ये काम करतात, स्वतः शेतीमध्ये राबतात, स्वतः ते मार्केट बघतात, स्वतः ते काढतात, स्वतः बाजारामध्ये नेतात, स्वतः विकतात, सगळं स्वतः करतात। खूप बाहेरच्या राज्यामध्ये फिरतात, बाहेरच्या राज्यामध्ये काय रेट चालू आहे आणि अभ्यास करतात, दरवर्षी अभ्यास करतात की बाबा ह्या महिन्यामध्ये आपल्याला बाजारभाव भेटलाय की पुढच्या महिन्यामध्ये पण आपल्याला पुढच्या वर्षी ह्या महिन्यामध्ये आपल्याला बाजारभाव भेटू शकतो किंवा ह्या महिन्यामध्ये आपल्याला बाजारभाव भेटला नाही पण त्या महिन्यामध्ये भेटतो, तर पुढल्या वर्षी तुम्हाला त्याच महिन्यामध्ये लागवड करून ते शेतीचे उत्पन्न करतात। आणि मित्रांनो ते एकरी लावतात, एकरभर शिमला मिरची लावतात, एकरभर टोमॅटो लावतात, एकरभर वांगे लावतात, एकरभर कारले लावतात, एकरभर काकडी लावतात
असे करून ते शेती करतात मित्रांनो. ते दोघं तिघं मिळून शेती करतात. तुम्हाला गट शेती करायची आहे, तुम्हाला गट शेती करून तुम्हाला उत्पन्न काढायचं आहे, तुम्हाला मोठं व्हायचं आहे. शेतकरी हा खूप खाली गेलेला आहे आणि म्हणतात परत बाजारभाव भेटला नाही, असं झालं नाही, तसं झालं नाही. तर मित्रांनो तुम्हाला हे 3 टाईप सांगितले मित्रांनो. एक शेतकरी फक्त लावतो उगवतो, दुसरा शेतकरी फक्त त्याला समजत नाही, त्याची इच्छा करण्याची खूप असते पण त्याला समजत नाही काय करावं काय नाही. मग दुकानातून खूप सारं मटेरियल आणतो, खूप सारं औषध आणतो, खूप सारी खतं आणतो, टाकतो आणि बाजारभाव भेटत नाही. तिसरा शेतकरी मित्रांनो तुम्हाला उदाहरण दिलं आहे फक्त इंडियन फार्मर मित्रांनो. हे खूप अभ्यास करतात, दरवर्षी ते वापरतात, त्याचं प्लॅन्टिकचा यूज करतात जेणेकरून तुम्हाला रोगाला कोणते रोग पडले त्यांना समजतं. त्यानंतर खूप म्हणजे हे करतात, अभ्यास केल्यानंतर मार्केटला नेतात, विकतात, सगळं स्वतः करतात मित्रांनो. हे आहे मित्रांनो शेतकऱ्यांचे 3 टाईप मित्रांनो. जर तुम्ही मित्रांनो तुम्हाला 1 नंबरचा जो कट केला, 2 नंबरचा कट केला आणि 3 नंबरचं सोल्युशन जर वापरलं मित्रांनो, 3 नंबरचं मंत्र वापरलं तर 3 नंबरचा मंत्र वापरतो तुम्ही लाखो रुपये कमवता शेतीमधून आणि तुम्ही करोडपती पण बनू शकता शेतीमध्ये. आता मित्रांनो आता काही लोक हसतील व्हिडिओला की करोडपती नाही बनू शकत. तर मित्रांनो मला खोटं वाटत असेल तुम्ही इंडियन फार्मरला जाऊन विचारला, इंडियन फार्मर कोण संजू दादाला विचारा, त्यांना विचारा किंवा तुम्ही कुठून सुरुवात केली आणि तुम्ही आता कुठे आहेत आणि तुम्हाला कशी तुम्हाला शेती पडते हे त्यांना विचारा. आणि खूप सारं मित्रांनो तुम्हाला मी मंत्र सांगितलं आहे की फक्त तुम्हाला एक्सपर्ट कोणता शेतकरी हा सगळ्यात मोठा शेतीचा एक्सपर्ट आहे, त्याला जाऊन तुम्हाला विचारायचं आहे की शेती कशी करावायची. आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.